चितळे बंधू. हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा असा उद्विग्न सल्ला. राजेंद्र हगवणेचे मेहुणे जालिंदर सुपेकरांच्या काळात शस्त्र परवान्यांची खैरात. 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर. नाशकात 2 राजकीय नेत्यांकडील लग्नाची चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्याला शिंदे जाणार. संजय राऊतांची उपस्थिती तर फडणवीस पुतण्यांच्या लग्नासाठी नाशकात. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल निवेदन दिलं. बडगुजर यांचा खुलासा. विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा. माजी सैनिक क्रीडा शिक्षक एनसीसीचे शिक्षक शिक्षण देणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण करा. निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना. सरकार याच आठवड्यात प्रभाग रचना सादर करण्याची शक्यता. संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातल्या विवाहितेला मारहाण प्रकरणी पतीसह 6 जणांना अटक. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यामुळे पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरली. महाराष्ट्र एटीएसचे मुंबई ठाण्यातील 15 ठिकाणी छापे. 2002-2003 मधील मुंबईतील स्फोटाचा दोषी साकीब नाचनच्या घराची झाडाझडती. 2 जणांना अटक. 10 जण ताब्यात. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल वनडेमधून निवृत्त. संघ माझ्यामुळे पराभूत होतोय म्हणून निवृत्ती घेत असल्याचं केलं जाहीर. 149 वनडेमध्ये मॅक्सवेलच्या 3990 धावा तर 77 बळी. आषाढीसाठी शेगावातील संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना. यंदा पालखीचं 56वं वर्ष. गण गण गणात मोतेच्या गजरात संत नगरी दुमदुमली.